नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भादवडी येथे विसरवाडी येथून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी 108 रुग्णवाहिकेतून गर्भवती महिलेला नेत असताना सदर रुग्णवाहिकेस नादुरुस्त अवस्थेत चालविल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याला त्याच्या घरात घुसल्याने मोठा अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अपघातात गर्भवती महिला हे बालमबाल बचावली असून नादुरुस्त रुग्णवाहिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षपणामुळे मोठा अपघात झाला। याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी गांभीर्यपूर्वक घटनेचे माहिती घेत नंदुरबार जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिका संदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे नवीन अँब्युलन्स नंदुरबार जिल्ह्यासाठी मागणी केली असून ते लवकरच दाखल होणार आहे। यापूर्वीच गाभा समितीच्या बैठकीत देखील जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिका बाबत वरिष्ठ स्तरावर माहिती दिली असून लवकरात लवकर त्याची पूर्तता होणार असल्याचे सांगितले आहे। सोबतच नादुरुस्त अँब्युलन्स अशा पद्धतीने चालवली या संदर्भात अँब्युलन्सवरील चालकाची देखील चौकशी बाबत सांगण्यात आले आहे। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या 102च्या रुग्णवाहिका ज्या नादुरुस्त आहेत त्यांचे देखील तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत काळजी घेत असल्याचे सांगण्यात आले आहे। येत्या 2 ते 3 महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना नवीन अँब्युलन्सचा पुरवठा राज्याकडून लवकरच होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली आहे। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद येथील प्रसूतीगृहाच्या कक्षाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत प्रसूती कक्षातील साहित्य जळून भस्मसात होऊन मोठा अपघात घडला होता। सदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या संदर्भात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णालयातील सर्व प्रकारची दुरुस्ती व अन्य तपासण्या तसेच अग्निशमन यंत्र कार्यान्वित करण्याबाबत सूचना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली आहे। मराठी न्यूज नेटवर्क राजू साळी विषय गावामध्ये पण डिस्कस झाला होता। आता स्टेट लेवलवर ऑलरेडी टेंडर झालंय, नवीन अँब्युलन्सेस आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये येणार आहे। सेक्रेटरी सरांसोबत पण बोलणं झालंय। थोडी जी ही सगळी अँब्युलन्सेस जुनी झाली आहे तो एक प्रश्न आहे, पण दुसरा प्रश्न मला असं वाटतंय की ड्रायव्हर्स चा पण थोडा क्वालिटी मेंटेनन्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे की गाडी जुनी झाली आहे त्यामुळे त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला की त्या गाडी चालवण्यामध्ये काही प्रॉब्लेम आली होती तर त्यामुळे त्याचा इन्क्वायरी आता चालू आहे। थँकफुली गरोदर माता इज सेफ आणि बाकी जी गाडी आहे ती डेफिनेटली आपल्याकडे लवकर नवीन येतील। 102 ची जी सगळी गाडी आहेत ती बरोबर आहेत, ज्या ज्या पीएचसी मध्ये त्याची काही दुरुस्ती नसते ते आम्ही इमिजिएटली दुरुस्ती करतो आणि जे नवीन सीएसआर मध्ये अँब्युलन्सेस मिळाली आहे ती पण आम्ही एक नवीन अँब्युलन्स फॉर एक्झाम्पल तोरणमाल साइड मध्ये झापीला एक नवीन अँब्युलन्स आता आम्ही देत आहोत कारण तिथे भरपूर जागा अँब्युलन्सचा अभाव आहे। सो ऍक्सेस इज वन थिंग, क्वालिटी इज अनदर आणि मग ड्रायव्हरचं क्वालिटी मेंटेनन्स तिसरं आहे। तिन्ही टप्प्यांवर आमचा आता भर आहे आणि 2-3 महिन्यात मला वाटतं की आपल्याकडे नवीन 108 ची अँब्युलन्सेस येतील जिल्ह्यात। सो आम्ही आता एक लॉन्च केलंय की या वर्षी डिसेंबर पर्यंत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र जसं आपण इलेक्शनचा एएमएफ म्हणतो एश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीज त्याचंच एक पीएचसी आणि सब सेंटर साठी आम्ही एक एएमएफ तयार केलंय आणि त्याचं गॅप अनालिसिस आता आमचं चालू आहे। प्रत्येक पीएचसीचं फायर ऑडिट करावा ही इन्स्ट्रक्शन मी आता डीएचओ ला 2 दिवसापूर्वी दिली आहे की पुढच्या 2 महिन्यात फायर ऑडिट आपले सगळे संपले पाहिजे सो दॅट आग डेफिनेटली डिझास्टर जे आहे ते नाही व्हायला पाहिजे। आणि ऑलरेडी आपण आता मान्सूनचे वेळात आहोत ज्यामध्ये शॉर्ट सर्किटची जी शक्यता आहे ती पण वाढते, पण इन्फ्रास्ट्रक्चरचा एकदा गॅप अनालिसिस करून त्याला एकदाच कसं प्लग करता येईल हा प्रोजेक्ट आता 2 आठवड्यापूर्वी आमची चर्चा झाली आहे, तो तयार आहे आणि माझा असा अनुमान आहे की या वर्षी डिसेंबर किंवा या फायनान्शियल इयर पर्यंत आपले पीएचसीज मध्ये ऍटलीस्ट जी मूळ सुविधा आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकणार। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा।